सकाळी स्वयंपाकाला काही नाहीये. आणि ही वहिनी ना वहिनी तर एक कामाला गेले काय एकच कामाला जाऊन बसते भाई. तिला तिचंच उमजत नाही. निव्वळ माणसावर अवलंबून राहते. काय करावं काय माहिती. तर तिला असं वाटतं सारं इकडं ताईंनीच पाहून घ्यावा. काही पाहायला नको म्हणती वहिनी घाण गेलवानीच करते बाई. माझ्या डोक्याला असले शीन आहे. मला तर असं झालंय. इजा झाला बिजा झाला तिजा झाला तीच गंमत झाली. पहिले केवढे कांदे झाले आता. भाजीवर आले कांदे. अक्का काय करू राहिली? काय नाही बसले. भाजी खुडायला आले होते मी. हा हा. मग भाजी नाही घेतली का? मला चक्कर येऊ राहिली म्हणून बसले. म्हणलं खुडीना 5 मिनिटं बसल म्हणले. हा झालं ना खुडील हा जा दे. पण मी काय म्हणतो अक्का, हा हा एक आहे ना मागणं येईल कोणला? तुझ्यासाठी. या बाई भाऊ आता मी एक सांगू का? हं. इजा झाले बिजा झाले तिजा झालं. मला ना हं. तुम्ही त्या दोघांचा स्वभाव चांगला आहे. मला असं वाटतं आता लग्नच नाही करू बाई. मरू दे तिकडे. नाही त्याचे पण 2 लग्न व्हायले आणि तुझे 3 लग्न व्हायली. आता माझ्या घरी 3 झाले. तो मग? नाही विषय. पहिलाच नाही सुईचा निघाला. पहिलाच बैल म्याचा तर मागचा काय करणार त्याचा भावाचा. हा. आणि कोणा माग पळू सांगा. नाही पण मग आता कवर हा? आता भाऊ जाई कवर पुरणार आहे तुला. आम्ही कवर आहे. आता मग ठीक चांगलं माणूस चांगला आहे एकदम. दारू पित नाही, मटण खात नाही, काही नाही. देव माळकरी माणूस आहे. नक्की का पण हा मग. इथून मागचे माळ करीत होते पण त्यांनी चांगली मला काशी दाखवली. हा का? ते मागचं जाऊ दे. काय आले ते माळकरी नव्हते तसे ना. येणं सांगितलं बा आम्ही माळकरी आहे, आमच्या घरात खाती नाही पिती नाही असं. आम्हाला काहीच मग चालत त्याच्या नाही. पहिल्या 2 बायका काना खापल्या. ते एक करून मध्ये गेली आणि दुसरीला गॅस टोका काय झालं होतं त्याच्यात गेली. अरे देवा. हा लय ते चांगली माणसं आहे, खानदानी माणसं आहे. म्हणजे दोन्ही वारेले बा. एक आणि एकीची हा. फारकत होईल नाही. मग हा का काही बायका खाणाराचे का काय नु बाय. नाही तसं काही नाही. हम्म. माणूस लय चांगला आहे. आणि बंगला आहे, गाडी आहे, त्याच्यानंतर शेती पण आहे त्यांना. हा हा. मग पाहायचं का? तुम्हीच काम कर शेतात तर तू इडे करतीस ना काम. हा तसं तिथे काम करायचं आणि खायचं. दुसरं काय आहे तुला? ते तर आहेच आहे. मग? तो नाही विषय काही. पण त्याला पहिल्या बायकांचे काही कार्टे पोरटे नाही ना. नाही काहीच नाही. झालंच नाही. किती बायका म्हणला तो? 2. एक गॅस्ट मध्ये गेली, एक कोरोनात गेली. हा त्या सांगितलं तर बिचाऱ्याचा काय उघडं दोष सांग. आहे सांगा ना. उघडं सांग. हा ना. त्या बिचाऱ्याचा काहीच दोष नाही. बरं आणि भाऊ मी तर तुमचं फोनवर बोलणं चाललं होतं. मी ऐकलं बरं का. हं. मी आज का बोलवते. पण तो माणूस तर बोलत होता मला एक पोर आहे म्हणून. नाही हं? पोरबीर काही बोलला नाही. नाही तो का? म्हणला असल काय एक पोरगी पाहिली आम्ही तर ती मला पसंत आहे पण तिला मी पसंत नाही असं. असं बोलला. हा. मला वाटलं त्याला नाही. पोरगी त्याला आहे वाटतं. त्यांनी पोरगी पाहिली असं सांगत होता तो. का बाबा मी एक ठिकाणी पोरगी पाहिली पण ती पोरगी मला पसंत आहे हं. पण पोरीला मी पसंत नाही असं. नाही मग तुमचा गैरसमज झाला. हम्म तुमचा ऐकण्यात फरक झाला. हम्म. मी बरोबर ऐकेले त्याला पोर हाय. तो म्हणत होता. तपास करू आपण त्याच्यात काय एवढं. आपण विचारून घेऊ ना. हा. आणि तुम्हाला जर आवडलं तो नवरदेव तरच हो म्हणा. हम्म. नाही तर काय म्हणते नाही बाई. हायच तो जर आपल्या लयच तिला नांगर मग. मोठे असेल तर नको हा. बाई. पहिल्या 3 यांनीच मारले ठेस आहे बाई. नाही मग नाही करून द्यायचं नवरा. एक तर मग काम मरू दे. चुकत नाही मार कोण खात बसल. मग मग काय मत आहे तुमचं? काय नवरा बायकोंचं मत आहे? नाही आमचं मत आता आम्ही दोघांनी ठरवलं का अक्काचं आहे ना बरं माठं कुठं तरी आपण करून देऊ. कवर आपल्या तिथं सांभाळते. आणि तू असं समजू नको का भावाला हिस्सा द्यायचं जीवावर आलं का काय असं काही समजू नाही नको. नाही असं काही नाही. तो मला हिस्सा काय- मी तुझा हिस्सा आहे ना तुला देणारच आहे मी. भाऊ मला काय करायचं हिस्सा घेऊन. मला नको. मला तो मातीत घातलं ना बाद झालं. खाला तो इड प्यायला तो इड झोपायला तो इड लिहायला नेसायला तूच पाहतोय वहिनी पाहतीन काय करू तो हिस्सा घेऊन. नाही कोणचे 2 पोरं काढून तुला- ठेवलीन मग त्यांना नाही, द्यायचं तुला काय वाटल का बा मी कधी कटाळ केला का बाई तुमचा? नाही हिस्सा मागल म्हणून हे लग्न करून देते ते असं. तुमच्या डोक्यातलं काढून टाका दोघांच्या बी. वहिनी तुझ्या बी डोक्यात तेच का मला वाटा लागतो असं? नाही हा आपल्या डोक्यात नाही बाई ते. नाही मायना तशी लय गोडे. मग? आता
एवढे ते 3 जांभुडे आहे ना, हम्म. ते येती नाही जाती नाही ना, तुमच्या बहिणी हा ते येती नाही जाती नाही तर ना काही येईना. त्यांच्याशी काही हा घेणं त्यांच्याशी पडलं काही घेणं नाही. त्यांना देव द्यायला लागलाय आणि देवाने इतकं दिलं का पदर नाही हा. घ्यायला मरू दे. हा त्यांच्या घरी जाता जा नाही हा. झालं पाणी मिळाना आणि त्यांनी समाजल्यावर करू राहिले येती नाही का जाती हा. नाही. येते का तुमच्या वाळवाळ्याला नाही. कधी एखादी वेळेला जाऊ आले दे का मी ते? आहे ना काय पण करायचं मी काय म्हणते जाऊ दे माहिती नाही एक ना नाही जवळ बाजली एकच समजायची त्या दोघ हा. जणी मेले म्हणाय. ते आता उलट्या म्हणत्या ती हम्म. चोपडी आहे तिकडं मग आपली काय गरज आहे हा अशी सांग बोलायची आता आहे. काय त्यांचं आपण धुणं धुतो का कवा करंट कपळीची म्हणत्या. हा हा काही काही सांगा तीन म्हणत्या. बरं. तीन तीन नवरे पुढं घातले म्हणत्या. हा करम कट ते काय म्हणते त्याला. हा तेच ना करंट्या कपाळाची हा असं 3 नवरे म्हणतात. पुढं घातले म्हणते ती. हा सख्या बहिणी तुमच्या मी कधी म्हणले का तुम्हाला? नाही नाही, आम्ही तुम्ही काला आम्ही म्हणशील? आम्ही आम्ही म्हणणारच नाही असं. नाही, अगं नाही, बाई, भाऊजी आता असून म्हणले का कधी? तो पहिला त्याला टांग्यांचा नाद होता तो टांग्यामध्ये का खापला हम्म, दुसरा वाता पका लेजिम खेळत यायचा दारू पिऊन खापला हम्म, तिसरा वाता तो बी दारू प्यायचा त्यानं पका माझ महिना केला हम्म. तो गाडीच्या त्या पुढच्या बंपर मध्ये अटकून त्याचं मुंडकं लटकेल राहिलं काही त्यांना मी सांगितलं होतं दारू डोस काटा टांगे चालवा दारू डोस काटा ड्रायव्हिंग फास्ट करा आणि मारा नाही पण लोक तुला ते जाहिरात अशी केली ना लोकांनी. लोकांच्या जाहिरात आल्या मी कवा कवा खाते करंट कपाळाची म्हणत्या. हा जाऊ म्हणून ते लोक पाडतं काही म्हणू हा आपल्याला नाही ना. नाही पण आपल्याला खाली पाहिजे निशाने होती ना. लोकांचं ऐकून कारा खाली पायची निशाणी करायची वर पाहून मुस्काट करून चालायचं नाही तर खाली तोंड वाचून पाडशा लोकांचं मानाव नाही घ्यायचं लोक काय गोड्यावर चालून देते नाही वहिनी पायी चालून देते नाही हा, बरोबर लोक असे उरफटे लोक राहते. लोक पाहत्या ना भाऊजाईला वावरात येऊन देत हा. नाही एकटीची एकटी सगळं काम वडीती हा. त्याच्यामुळे ते जाळाते लोक जाळ्या उभे हा. भेटतात ते लोक हा. आपलं पाहून. नाही लोक काय म्हणतात 3 नवरे करून दिले त्या बाईला. हा 3 नवरे करून दिले एकही नवरा राहिला नाही. आता ते त्यांच्या माज केला ते त्यांच्या महाजाने गेले त्यांना कमी लावलं काय त्यांना उंदराच्या गोळ्या दिल्या होत्या ताई रकमीचं मा पक्क भांडेल का वरून मग तुमच्यावरून. काय झालं मग ती काय म्हणतो ती रकमी काय म्हणतो ती टकीला बाई खेळवणी दोघी बोलत होत्या. मग ती कशी बाई आणि म्हणे त्या याची याची बहीण ना म्हणे या आपल्या शेजाऱ्याची बहीण ना म्हणे आपल्या भाऊबंदातली पडेली म्हणे सुताराच्या पिढ्या म्हणे आणि इडच पडली म्हणे तिला कोण कर राहिलं आणि 2-3 ठिकाणी नवरे करून दिले तर 3 ठिकाणी नाडली नाही म्हणे ती आणि थोबडा वाशी तिकडे निघून येते आणि 3 नवरे मारून टाकले म्हणे तिला अशी बोलली. बाई आता ते म्हणणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे पोरस्वर जर झालं असतं तर राहिले असते पोरस्वरच नाही झालं तर तिकडं काय करू सुताराच्या पिढ्यावानी तिकडं पडून राहू त्यांचे भांडे घसू त्याच्यापेक्षा माय भाऊ जायचे जर घसले तर शेवटी माई पाठ आगे चला लोकांच्या काही नादी तिला लागायचं कोणी काय विचारित म्हणत होती, अशी म्हणतात त्या. लोकांचं काय खरंय व बरं आपण आहे ना चांगला तपास करू बरं का. हा तर पाहुण्याला ते बी बोल- तुमच्या मनानं तुम्ही तपास करू राहिले बरं का हा, मी हा. नाही म्हणले हा म्हणलं, बाई तप- ऐकायचं नाही नाही पोरग आहे का नाही नाही. कांदे डोंगळे लावायसाठी ठेवलेत ते आता किती दिवस असे फैलून ठेवायचे काय माहित. दादा मला काही सांगून जातात. काय झालं का ते करायचं हे काय करू राहिले ना आता हा आता एक एक कांदा ठेवायचा आहे. बरं मी काय म्हणतो काय फोन आला होता तिकडून आला होता हा हा कोणाचा. ते तिचे भाऊ जे बोलत होते हा तिसाठीची ती साठा हा बया हा मग ते म्हणा आम्ही येऊ राहिले म्हणून पाहायला दादा दुसाट्याचं ठीक आहे पण ती साठा म्हणल्यावर ते काय हो. चालेल मग आता 2 ठिकाणी झालं असेल काही कांडाळा बांडाळा तिचं मग आता आपल्याला दुसाटा आहे ना बरं जाऊ द्या आपण पाहून येऊ पण मग मला लय बे वाटत बाई ती साठ्याचे म्हणल्यावर 2 ठिकाणी सोडेली. काय बाय सगळे सारखे नाही राहते बाई एकदा म्हणते ताकायला जा म्हणते ना ताकायला जायचं गाडीला लपायचं तर पण त्यानं ताक फुकून प्यावा कोणाचं म्हणते ना आगीतून निघायचं फुफुडात पडायचं तसं नाही करायचं आपल्याला एखाद्याला ठेस लागेल राहते ना ते आपण नमून राहू आगाचं नाही म्हणजे काही तिच्यामध्ये खोड नको नाही तर 2 ठिकाणी काही सोडली मागच्या म्हणलं. बायाने लय परपंच बाया निघाल्या लय परपंच केले माहिती का हा ना मग जसं आपण म्हणतो दुसाटा आणि तिसाटा असं
पण मग असं चांगलं वळणदार पाहिजे, नाही तर मग ती आपल्याला फिरवायची अरे बा आणि करायची मला सासूरास लेख लेख म्हणून. आपण गेल्याशिवाय पाहिल्याशिवाय काय करणार आपल्याला. हा चौकशी करू आपण अगोदर. तेवढं आहे म्हणा. हा कुठे आता तुम्हाला तर माहितीये मा कसं खंडाळ बांडाळ झालं. हा हा मा नवऱ्याला सोडून आता इकडं 1.5 वर्ष झालं तर आणि अजून आता यायला तो बद्दल कोणाचे पण असं फोनही आहे ना मग तुमच्याकडे दुसऱ्याची पोरगी वाजाच्या कामाला. आता काय मी चौकशीचे पण आता काय करू. जाऊ दे, आधी तुमचं उरकून टाकू मग मा पाहू. हा मग मी काय म्हणते मग टाइम कायला करायचा, चल. चला घरी आणि तसेच आपण निघून जाऊ. हा चल पू. वही चांगलं तुमचं. आता तुम्ही बळजबरी मला बसू राहिले बाई गोड्यावर, नाही तर माझी इच्छाच नाही. नाही बाई हवा, तुम्हाला नवरदेव आवडला तर करा, नाही तर मावर ठेपर ठेवू नका बरं का. मग तुम्हाला आता सांगते. पहिला झाला आम्ही 30 काय तारा, तुम्हाला कटरायला नाही सांभाळायला. दुसरी झाली 30 तारा, तिसरा गेला उच काटून, तरी तुम्ही मला चौथा पाऊच राहिले. अजून किती लोकांना वाटा लावू. तुम्हालाच पटत बाई. तुम्हाला ज्याच्या पटलं तर हो म्हणाले तर नाही म्हण. त्यांची काय बळजबरी नाही आपल्याला. तुम्ही जिडं जिडं दिलं तिडं तिडं त्यांच्या तिरडीचे बांबू मोडले. आता का चौथा बी मरायलाच येऊ राहिला का काय काय माहिती पाणी नाही बी त्याच्या नका जीवाला देऊ, माहिती. त्याच भरलं असं तर तो बी जाईल. मग काय बाई मरू द्या तुम्ही तिकडं. आमच्याच घरी घेऊन येऊ तुम्हाला. आम्ही दादी मरू दे. हाय ना. हा लोकांच्या तर तोंडाला काढ लागेल ना बाई. 1 झाला, 2 झाले, 3 झाले, पण ते न चौथा करून दिला बाई त्या पुरीला. पण ती रवच नाही राहिली, ती नवरीच राहील ना तर काय नाही करावं? तुम्ही काय करा, तुमच्यावरचा सारखे फक्त चपकू राहिले. लोकच आवडत राहिले ना, तर तुम्ही फक्त तुमच्यावरचा आळ ओढवायसाठी लग्न करून देत राहा मावालं. आणि मी बी त्यांना वाट लावूनच येत राहते. कचरा का हम्म. तुम्ही म्हणतात तसं नाही काही बरं का. हा. मनाला लावून घेऊ नका असं काही बी. याला वाटे लावलं त्याला वाटे लावलं. मग काय बाई येत बाई टेन्शन. पाहुणे आले वाटतं बाई. आले का? हा पाहुणेच येते हा हा हा. ते करत असेल ते दिसत. कधी सुरू? तू मोठा करत जा. मधी मधी मी मध्ये जाऊ का? चल आपण आहे ना बाहेर बस. मध्ये. चल पाहू कशी काय कशी रे. विचारपूस करू चांगली आपण. हा विचारपूस करून घेऊ हा आणि लगेच जमून टाकू जर जमलंच तर. काय बे काय हा तिसाट्याला बाय तिसाट्याला काय तारखा थोडं करे का आरती. हम्म. त्याला गांधारू म्हणते. गांधारू लावून घ्यायचं. हा मी काय म्हणते माहिती हा. का, एकदा जर मी परत जर मा नवऱ्याचिडे गेले आलाच तो घ्यायला आणि नाहीच आला समजा दुसरं लग्न जर झालं मा हा. तर तुम्हाला भाकरी करून घालायला कोणी मग हा मग मग तुमचं काम राहतं ना तसंच. हा अरे इकडे थांब. राम 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 राम. ये बस बस या बस. आय आय आय. लय लांब वाटलं. इथून गाड्याच भेटते नाही बाई. गाड्याने हा का रस्त्याने पाय पाय आलो तर आम्ही आलो आहो. हा का हा एक बैलगाड्यावाला हात दिला. हा. तुम्हाला माही बैल चालती नाही. हा ते नाही घेतलं नाही आलो बैलगाडीवाले घेतीच नाही ना. का बरं नाही. शेवटी ती म्हशीवर ठेवली होती ती एक गाडी काय म्हणते दादा ते गाडा गाडा म्हशाचा गाडा काय ते राहतो ना ते? वैरण करता तो करेल राहतो ना. हा चारा पाणी ते चारा गावावर कस का बसवतील तुम्हाला. कोणी घ्यायनाच आम्हाला मग आम्ही आलो मी काय पाहिजे. म्हणते आता गंज टाइम होईल आम्हाला लांब जायचंय. हा. वय. आपल्या दाखवा हाताला बरं. धरून पाणी घेऊ. तुम्हीच आवाज द्या ना ऐकून जा. नाही पाणी बिणी काही नका आणू आम्हाला. हा पाणी पिऊन आलो आम्ही रस्त्यात. हा. आवाज तर दे. मोटर चालू होती. आवाज दे. कचरा का दादा पाहुणे. नाव गंज भारी गजरा. हा मग आता गाजरावानीच असेल ती. मग आता कसा गाजरा आहे पावाल्याशिवाय काय कळणार आहे. चाल बस आता. इकडं. काजल हा तर 7 फुटे शिरपूर गोडा दिसतोय. दादा मग आता सगळे तुम्हाला मिळतील असेच राहीन का सगळे? हा? तुमच्या जोडाला जोड पाहिजे म्हणलं पदर घे. मला अख्खी दुनिया पालती उलती घालायला अगं, पण ते कुठं मी कुठं बरा आहे गोडा बैल का बाई बाई वहिनी 3 लग्न पहिलेच होऊन गेले. मी काही लई नवीन नवरी नाही कवळी डोक्यावर पदर घ्यायला. वाटलं तर करतील पसंत, नाही तर नाही करणार. नाही बाई गंजनी बरं वाटत ती नवरी बी. तुमचं नाव काय आहे? गाजराबाई. गजराबाई. आडनाव? गजराबाई वाकडे आम्ही. वाकडे. दादा आपण एक आकडे ना. हा जड जड आहे म्हणे. आणि काय मग आता काय रानातच काम करताय काय घरी? रानातच करते बाई. मा कुठे कॅम्प्युटर होईल. सगळं काम. सगळं रानातच आहे ना मग चांगलं आहे ना तुम्हाला. बारे सुद्धा देते ती वावरामध्ये. हा बहीण आहे का तुमची?
हा बहिणी पहिले कुठे द्यायला द्यायला द्या. दनादन बरं, त्याला बारे किती नवरे झाले हिचे 3 झाले. 3 सगळं मलाच विचारा तुम्ही, थांब. त्यांना काहीच नका विचारू, मी सांगते. नाही का हम्म. बरं किती नवरे झाले तवाले 3 झाले. पहिला कुठला होता पहिला हिंगण येड्याचा होता. त्याला काय झालं तो ना लय दारू प्यायचा बर आणि त्याला टांग्याचा शोक होता. बर तो टांगे चालवायचा. बर हाक्या होता. हा तो ते टांग्यांमध्ये चिरडून मिळाला जाग्यावर जाग्यावर. आणि दुसरं कुठं दिलं तर तुला तिकडं काय मला पोरस्वार नव्हतं वैर. बर दुसरा मग दुसरा दिला मी, तू मला तुपड पासलेला देईल होत. बर तर तिथला बी आहे ना जरा चांगला होता, पण त्याला लय प्यायचा नाद होता. काय दारून काय, हा हा नाही नाही आमच्या दादाला नाही बरं का तसं काही. तर त्याला दारू प्यायचा नाद होता. हा. तो बी ना हायवाच्या बंपर मध्ये पुढे त्याच्यावाला मुंडका अटकून मिळाला. अरे वाईटच झालं मग. आणि तिसरा कुठला तिसरा बी ना दारोड्याच होता तो बी, पण तो मला लय मारायचा. त्यानं मारून मारून पार मायावाला हाडानं हाड दिलं करेल. हा का अरे देवा. वनवनच झाली बाईची जिकडे. वन वन म्हणजे तो पोराचा? असाच दारू पिऊन आला आणि घरी येत होता. पांदीने मळ्यात घर होत, हा तर ते एरीतच पाय घसरून पडलं आणि खपलं. मग तिने काही राहून पोर सोर नाही झाले नाही का तुम्हाला नाही झाले का त्याला होत होते त्यांना कुठं झाली. नाही म्हणजे बा तुम्ही नाही होऊ दिले का हा, का बरं? मग त्यांचा काही ताळात मिळायचं नव्हता. या अशी प्यायचे खायचे आणि काय होऊन देते. म्हणजे तुम्ही गुतरात करून नाही ठेवली बा नाही ते सर- कामच नाही आपण दादा करीत. हा, नाही द्यायला झाले असते तुम्ही सांभाळले असते का? तसं नाही विचारलं पाहिजे आणि मला तिकडच्या घरचे जर पोरं जर असते तर मी काल तुम्ही मला इकडे काल पाहायला हा आले ते असते. बरोबर म्हणा. हा. हम्म, बरं या बाई हम्म, माल फक्त एकच वयल आहे आणि हे दुसरं आहे माल हम्म. सांगून शिकून असलं ते बरं पाहुणे काय मत आहे तुमची पहिली का नाही माल बायको दिली मिली ती का हा या काही एवढी पोरगी वहिनी. हं. आता तू म्हणती तुला जगदून एवढं ना आवड होती, तर निश्चय नवरे खाती याना नाही याची बायको खाली का नाही खाली. हा मग खायलाच आहे ना, मेली म्हणजे खाल्ली. मग मी काल खाली हा काय म्हणते. अहो डिलेव्हरीत नाही, आमचं चाललं होतं तुमचं तुमच्या नाही दादा काय. काही चालू द्या हम्म. पण या पुरीच्या जन्मास टायमाला हा हा. बरं झालं. हा काय बरं झालं. हा तर मग मला दुसरं आहे हम्म, बस दुसरं माझं काही होईल नाही मग हम्म. मग तुम्ही पालतेचे म्हणा. काय काय मग बायको मेली मग. म्हणजे काय अहो ते काय झालं माहितीये का म्हणजे मी जन्माला येणार होते पण मी पोटात उलटी फिरेल होते ना म्हणून माझी आई वारली. जाऊ दे बरी गेली. बोला पुढचं. बाई ग हा मग या साहेब आता तू 3 झाले मा दुसरं ये तुम्हाला काय आनंद मग तू झाला आता चौथा करायचा ना तुला हा हा मी या म्हणजे मला नाही करायचं चौथा. हे माझ्या भावाचं आणि भावजाईचं चाललंय. नाही ते बरोबर तुमच्या नाही तर म्हणणं काय आता पहिला गेला, हा. दुसरा गेला, तिसरा वाट लावला, आता चौथा मामाना नाही ना थोडा विचार करून करूशी वाटतो. यांचं मत आहे म्हणून, नाही तर मा मतच नाही. मग या बघ सगळं तुला हा. शेतीवाडी कामधंदा करावा लागल तू कमायची मला गावाला जायचं आणि याला जायचं हे चाललं नाही हो कामाचं तुम्ही बोलूच नका. हा. कांद्याला बारे देती, हा ना हा म्हशीला चारा पाणी करती, अरे वा. कामाला 1 नंबर आहे. आमच्याकडे हा. पण 15 म्हशी हा. हा बरं पोरं सोर होतील ना पण तुला वतीन का नाही होणार नाही. दादा? कुठे नाही, अजून नाही, विचार ऑपरेशन जाऊ केलंय. दे मग आता तुम्हाला या वयात पोर अगं सर लागत अगं आहे का? तसं नाही बात आहे इष्ट केला तो लग्न होऊन गेलं मग आता काही मग तो बापाला बायको काला करून न्यायची म्हशीचं शेण काढायला. आणि मग त्याला जर तू म्हणते मी आहे न मग काला पोरं काढी, तर मग बायको काला तिला करून काय तिला न्यायची? काय अपेक्षा आहे का नाही तूच घर जावाय करून घेऊन ये ना बाई घरी. नाही नाही काही ना काय तिचं बायको तर- का हम्म. मा एक म्हणणं आहे पोरं होऊस तर हा बाबा टिकून देईल का पण देव. मला तर नाही वाटत बाई. हे 3 गचकले तर आज जायचं दुसऱ्या तिसऱ्या मुळाला अगं गचकून. बाई त्यांना महिना नव्हता लागून दिला मी तेव्हा याचे तर काय याला डोळे भरून पाहून घे वहिनी. तसंच होतं ना, बरोबर आहे, टिकतच नाही ना हो. नाही ना. म्हणजे काय तुम्ही काय पालत्या पायाच्या काय कोण तुम्ही म्हणजे म्हणजे आता तुम्ही ते आमचं म्हणत होते चाललंय. मी ऐकलं काय तर ऐकलं? तुमचे 3 नवरे मेले म्हणे मग काय मेरे बाई ते त्यांच्या मला माच करीत होते. मरणाची दारू प्यायचे, पेले मेले. ए बाई ए मला दाराचं व्यसन नाही मला सुपायचं खाण्याचं व्यसन आणि नाही तो बापानं जर डोस हा. काटायला सुरुवात केली तर तो 6 महिन्यात त्याला लई झाला मारायला. नाही, मागा नाही, पित नाही ना पण हा? येत नाही काही नाही अहो आम्ही संसार बसवायसाठी आलो संसार उद्ध्वस्त करायला नाही आलो. बरं आहे ना बाई, चांगली गोष्ट आहे. हा का? हा. तुम्ही 6 महिना म्हणते पण तुम्ही 6 महिना बिने जात ना बाई, लगेच अगं गचकून नुसतं जाते हो. वहिनी तुला सांगू का, हा. नुसता पाय द्यायचा उशीर आहे घरामध्ये का खपला पहिल्या मुळाला. पायगुणच होतो त्यांना, तसंच लगेच बाई. गचकतेच. नाही नाही याचं काय असेल ना देवाधर्माचं महिना 6 महिन्याचं तिच्या कोणते पाय गुणधर्म असेल ना
तर मला फुकटही नका अहो तुमची. या लोकांचं काय नको 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 या नको आजूबाजूच्या नको लोकांनी चावळ केलाय नको रे बाई तसा. मला जग दुनिया पाहू दे. मी असं राहील वाटलं सर मा बाबा हा. बाई एकटा मी वाटलं हा. घर जावं आणि पण नको अहो, तसं नाही तुम्ही दारू पिती नाही, नाही नको, ना. नको. ते दारुडे होते बिगर दारूची मारायला बसली नको. तापोळ तुमच्या जवळच राहू द्या. अहो, नाही तसं काही नका नका नाही त्याला अहो, तुझा पाय गुणधर्म तसा असेल तर उलट्या पावल्याचा तर काय करू. तुम्ही करून न्या टपकले तो बी काय टपकले शहाणा. एका टपकानं काय फरक पडतो बरं. काय गं? म्हणजे काय आम्ही लग्नाची हाऊस होईल ना हा, बस बस आमच्या मा मला बापा पोरं सोरे हे बाय मा बापाची लग्नाची हाऊस व्हायले लग्नाजोगती पोरगी मला आम्हाला टपकायचं म्हणून नाही आम्हाला संसार करायचा आहे हा हिचा अजून जुनं नाणं पिटेल नाही. वर सुद्धा पाहिलं नाही तिला कसं राहते म्हणून. तुमच्या घरी अहो, न्या, बाई. त्यांना नेलं का फिटर पाहते थोडं. हे पाहिलं पाहायचं दिसतंय ती नको चाल. जाऊ दे ना कुठं चला ना, आता बळजबरी आपल्याला करते करायचं. आपल्याला संपला कुठं विषय. ती जड आहे पोसायला. हा, पोसा, या पोसा. कांद्याचा जीव तुमचा घ्यायचा पोळ तुमच्या जवळच राहू द्या. चल बाई बाई, वहिनी मी कावलं तुला करायचं. म्हणले होते ना आणि मला तुला एक सांगू का मला फुल गॅरंटी होती की याची विकेट पडलीच असती म्हणून मी नाहीच म्हणत होतो. नाही बाई त्याचा नंबर लागन काय मरू दे जाऊ दे चाल